रंग माझा वेगळा बघा, सुरेश भट, 1932 ते 2003. सुप्रसिद्ध कवी, गझलकार, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्र, वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावत हे कविता संग्रह आणि गझलची बाराखडी प्रसिद्ध. त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत बघा. राजकीय, सामाजिक आशयाच्या गझला, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, मूल्यहीनता यावर प्रखर प्रहार करणारी लेखणी. कधी गझलमध्ये मृदू हळुवार पण तीक्ष्ण उपरोधित शब्दकळा. गझल या रचनाबंधाची लोकप्रियता वाढविणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. प्रस्तुत कवितेसाठी मी प्रस्तावना करते. रंग माझा वेगळा ही सुरेश भट यांची अत्यंत गाजलेली गझल असून यात गझलकाराने आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे. जीवन जगताना वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे कवीला येणारे अनुभवही जगावेगळेच आहेत. तेच वेगळे अनुभव सांगितले आहेत प्रस्तुत कवितेतून कवी सुरेश भट यांनी. प्रस्तावना मी केली, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की गझलकाराने आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलेली आहे. जीवन जगताना वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना जे काही अनुभव आले ते अनुभव त्यांनी प्रस्तुत कवितेतून मांडलेले आहे. आणि प्रस्तुत कवितेचा जो प्रकार आहे तो आहे गझल. कवितेच्या ओळी बघूया आपण. ही बघा, ही गझल आहे. तर गझल म्हणजे काय ते आधी समजून घेऊया आपण. बघा, 2-2 ओळीचं कडवं असं तुम्हाला दिसते, 2-2 ओळी, बरोबर ना? तर हे 2 ओळींचा शेर असतो. शेरो शायरी माहितीये ना? तर ती 2 ओळींचा शेर असतो गझल म्हणजे. आणि त्या 2 ओळींना स्वतंत्र अर्थ असतो आणि तो अर्थ गूढ स्वरूपाचा असतो, म्हणजे भरपूर खोलवर असा अर्थ दडलेला असतो त्या 2 ओळींमध्ये. बघा, गझल प्रकारामध्ये मी सांगितलं 2 ओळी त्या शेर असतात आणि त्या 2 ओळींना स्वतंत्र अर्थ असतो आणि तो गूढ असा खोलवर दडलेला असा तो अर्थ असतो. सोप्प करून सांगायचं झालं तर एखादा बिस्किटचा बॉक्स, तर त्या बिस्किटच्या बॉक्समध्ये काही बिस्किट खारट असतात, काही बिस्किट गोड असतात आणि काही बिस्किट क्रीमवाली असतात, नाही का? तर या सगळ्या प्रकारांनी मिळून एक बॉक्स तयार झालेला असतो बिस्किटचा. तसंच गझल ही काही सुंदर शब्द, प्रतिमा, यमक यांच्या साह्याने हा गझलचा बॉक्स जो आहे, म्हणजे हे गझल ही कविता जी आहे ती तयार झालेली असते. म्हणजे काही खारट, काही गोड अशा गोष्टी या गझलीमधून आपल्याला समजणार आहेत. या सगळ्यांची मिसळ करून ही गझल तयार केलेली असते. बघूया या गझलमध्ये कवी काय म्हणतायत ते. सगळ्यात आधी मी एकदा गझल ही पूर्ण एकदा वाचते. रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागली या सावल्यांच्याही जळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी
न माझा पेटण्याचा सोहळा. शब्दांचे अर्थ त्या त्या वेळेला ओळींचा अर्थ सांगताना मी सांगतेच आहे, तेव्हा तुम्ही समजून घ्या. तर कवी जे आहेत ते कलंदर आहेत. कलंदर माणूस कुणाला म्हणतात ते मी आधी सांगते. तर स्वतःच्या धुंदीत मस्तीत जीवन जगणारा त्याला कलंदर असं म्हटलं जातं. तर स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन कवी करताना म्हणतात. स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात. कलंदर म्हणजे मी सांगितलं स्वतःच्या धुंदीत मस्तीत जीवन जगणारा. काय म्हणतात आपल्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी काय म्हणतात बघा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पाय माझा मोकळा, पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. वाक्प्रचार आहे, पाय मोकळा होणे, बंधनातून मुक्त होणे. किती सुंदर शब्द वापरलेले आहेत बघा. रंग हा मूळ शब्द आहे आणि रंगुनी, रंगात, त्यापासून रंग या शब्दापासून तयार केलेले सुंदर शब्द. त्याच्यानंतर गुंतुनी गुंत्यात, गुंता हा मूळ शब्द असतो, त्याच्यापासून तयार केलेले शब्द गुंतुनी गुंत्यात. त्याच्यानंतर यमक साधलेला आहे बघा, वेगळा मोकळा, नाही का. आता ओळींचा अर्थ. कलंदर असलेले कवी, स्वतःच्या धुंदीत मस्तीत जीवन जगणारे कवी म्हणतायत, मी जीवन जगताना जीवनाच्या सगळ्या रंगात मी रंगून गेलेलो आहे, तरी माझा रंग वेगळा आहे. जीवन जगण्याच्या रंगात मी रंगून गेलोय, तरी माझा रंग वेगळा आहे. आता जीवन जगण्याचे रंग कोणते आहेत तुम्हाला माहिती असतीलच बघा. आपल्या बालपण एक वेगळा रंग असतो जीवनाचा. त्याच्यानंतर आपण शाळेत जातो, शाळेतल्या शिक्षणाचा एक वेगळा रंग असतो. मग आपण मित्रमंडळींबरोबर वेळ घालवतो, सहलीला जातो, तो एक वेगळा रंग असतो. मग आपलं तरुणपण असतं, त्याचा एक वेगळा रंग असतो. तर असे जीवन जगण्यातले वेगवेगळे रंग सगळ्यांच्या जीवनात असतात, नाही का. हे रंग सगळ्यांच्या जीवनात असतात. मग सगळ्या चार चौघांसारखा मी देखील जीवनाच्या रंगात काय झालेलं आहे, रंगून गेलेलं आहे. पण चार चौघांसारखं माझं जीवन नाही बरं. मी चार चौघांसारखं जीवनाच्या रंगात रंगून गेलोय, पण माझं जीवन चार चौघांसारखं नाही. तर माझा जीवन जगण्याचा रंग जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, माझं कर्तृत्व वेगळं आहे. व्यक्तिमत्व कर्तृत्व वेगळं आहे म्हणजे काय आहे ते मी सांगतेच आहे. गुंतुनी गुंत्यात, आता जीवन जगताना वेगवेगळे गुंते पण असतात. आता गुंते कोणते, नात्यातला गुंता असतो, अडीअडचणी असतात, संकट असतात, वेदनेचा गुंता असतो. तर या सगळ्या गुंते चार चौघांसारखे तुम्हाला मला जसे आहे तसं त्यांनाही आहेत कवींना. पण त्या गुंत्यात ते म्हणतात, माझा पाय मात्र मी कधी अडकून घेतला नाही, स्वतःला अडकून घेतलं नाही. म्हणजे मी बंधनात राहिलो नाही, मी मोकळा राहिलो. म्हणजे मी बंधनं घालून घेतली नाही, त्या बंधनापासून वेगळा राहिलो. बघा, सुंदर कवीने वर्णन केलेलं आहे. अतिशय अर्थ सामावलेल्या अशा या दोन स्वतंत्र अर्थाच्या ओळी. जीवन जगताना जीवनाचे सगळ्या रंगात मी रंगून गेलो, म्हणजे सगळ्या रंगांचा अनुभव घेतला, तरी माझं व्यक्तिमत्व, माझं अस्तित्व, माझं कर्तृत्व इतरांपेक्षा काय वेगळं आहे. मी जीवनाच्या सगळ्या गुंत्यातही गुंतलो. गुंता काय आहे, कशा कशाचा मी तुम्हाला सांगितलं. नात्याचा गुंता, अडीअडचणींचा, संकटांचा, वेदनेचा, सगळे गुंते असतात जीवनामध्ये. जीवन जगताना हे गुंते येतातच. तर या सगळ्या गुंते होते माझ्याही जीवनात, जीवन जगताना असतातच सगळ्यांच्या जीवनात तसे, तरी मी त्यात कधी अडकून पडलो नाही. मी स्वतःला वेगळं ठेवलं, कारण माझं अस्तित्व, माझं व्यक्तिमत्व काय वेगळं आहे. बघा, समाजामध्ये वावरत असताना आपण बघतो की सगळ्यांच्या डोळ्यापुढे एक त्यांनी ध्येय ठेवलेलं असतं
की जीवनात काय करायचंय बाबा मला, हे ध्येय ठेवलेलं असतं आणि प्रत्येक जण त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते ध्येय कोणतं का असेना, हा, कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला सीए व्हायचं असतं, तर कुणाला फॅशन डिझायनिंग करायचं असतं, तर कुणाला समाजाच्या उपयोगी पडणारं समाज प्रबोधन करण्याचं असं वेगळं कार्य पण करायचं असतं. तर ही जीवनातली प्रत्येकाने आपल्या समोर ठेवलेली वेगवेगळी ध्येय असतात आणि त्या ध्येयापर्यंत जायचं त्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही माणूस करत असतो आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर माणूस समाधानी होतो की मी जो विचार केला होता, मी जीवनासाठी जे ठरवलं होतं ते माझ्याकडून पूर्ण झालं. तसं सगळीच माणसं तसं करतात, पण काही माणसांचं ध्येय मात्र इतरांपेक्षा चार चौघांसारखं नसतं, ते वेगळं असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बाबा आमटे. हा, बाबा आमटे हे वकील होते, पण वकिली सोडून दिली त्यांनी आणि त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा जो मार्ग आहे तो निवडला आणि या कुष्ठरोग्यांना त्यांनी कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी त्यांनी जो आनंद वन नावाची एक संस्था त्यांनी सुरू केली बाबा आमटे यांनी. तर बाबा आमटे यांचं जे कार्य आहे ते कार्य समाजामध्ये उठून दिसतं. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे हे त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला कळून येतं. त्याचप्रमाणे गाडगे महाराज जे आहेत त्यांनी देखील घरादाराचा त्याग केला होता आणि स्वच्छतेचा वसा स्वतःही घेतला आणि समाजालाही शिकवला आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. आज ते आपल्या पुढचे काय आदर्श आहेत, म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्यासाठी वंदनीय आहे. तर अशा काही व्यक्ती असतात की ज्यांचं कर्तृत्व सर्वसामान्यांसारखं नसतं, वेगळं असतं आणि त्यांच्या त्या वेगळ्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या वेगळ्या कार्यामुळे त्यांचं त्यांना प्रतिष्ठा मिळते, समाजात त्यांच्या कार्यावरून त्यांना ओळखलं जातं, त्यांना एक वेगळी ओळख मिळते. तर असं वेगळं कार्य करणारे, वेगळं कर्तृत्व असणारे आणि वेगळं व्यक्तिमत्व असणारे असे काही लोक समाजात असतात. त्यापैकीच कवी देखील आहेत, कारण कवी देखील समाज प्रबोधन करण्याचं आणि समाजातील काही पीडित जनता जी आहे त्यांचं दुःख दूर करण्याचं कार्य करतात आणि हे सर्वसामान्यांपेक्षा वेगळं कार्य कवी करतात आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की माझा रंग वेगळा आहे, मी सगळ्यांसारखंच जीवन जगतो, जीवनाच्या सगळे रंग अनुभवतो, सगळ्या गुंते देखील अनुभवतो, पण मी गुंत्यात अडकून पडत नाही, मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं ठेवलेलं आहे, माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे. ठीक आहे. अतिशय अर्थपूर्ण अशा ओळी होत्या या पहिल्या दोन, ज्या समजून घेतल्या तुम्ही. पुढे जाऊया आपण. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. अर्थ नीट समजून घ्या आता. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, आणि झळा ज्या असतात त्या उन्हाच्या झळा असतात. उन्हाची झळ म्हणजे जीवनात वाट्याला येणारा त्रास आणि सावल्या म्हणजे काय असतात, तर जीवनात वाट्याला येणारं सुख. बरोबर ना? तर सावल्या आणि झळा दोन्ही शब्द आलेले आहेत बघा. सावल्या म्हणजे सुख आणि झळा म्हणजे त्रास. मग आता काय म्हटलेलं कवीने, आता अर्थ समजला तुम्हाला शब्दांचा, तर काय म्हटलंय बघा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, म्हणजे मला मदत करणारे हात कुठून आले मला माहित नाही, त्या मदत करणाऱ्या हातांमुळे, मदत करणारी माणसं, सहकार्य करणारी माणसं, आपल्या अवतीभोवतीची जवळची अशी माणसं कवींच्या जीवनात आली आणि त्यांच्यामुळे कवींच्या जीवनात सावली आली, सुख आलं, मदतीचे हात आले, त्यामुळे सुख वाट्याला आलं कवींच्या
पण कवी म्हणतायत पुढे की मी असा की लागती या सावळ्यांच्याही झळा, म्हणजे या सुखाच्या सावल्या ज्या होत्या त्या सुखांच्या सावल्यालाही काय लागली, वेदना लागली, मानसिक वेदना होतात, त्याचाही त्रास व्हायला लागला मला. म्हणजे त्या सुखाच्या सावल्यांचा देखील मला त्रास व्हायला लागला, कोणाची तरी मदत जीवनामध्ये, त्यामुळे सुख, पण त्या सुखाचाही ते म्हणतात मला ते सुख अनुभवता आलं नाही, त्या सुखाचाही मला माझ्या जीवनात काय व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. वास्तविक पाहता माणसाला जेव्हा सुख मिळतं, मदत करणारे हात अवतीभोवती आहेत असं जेव्हा वाटतं, तेव्हा जीवनात आधार मिळाला असं वाटून माणूस सुखावतो आणि पुढे त्याची प्रगती होते. पण कवीच्या बाबतीत असं झालेलं नाहीये. त्यांच्या जीवनात सुखाच्या सावल्या आल्या, पण त्या सावल्यांचाही कवीला त्रास व्हायला लागला. म्हणजे ते मदत करायला आलेले लोक त्यांना त्रासदायक वाटायला लागले आणि म्हणून कवी त्यांच्यापासून दूर झाले. म्हणजे कवी त्यांच्यापासून दूर झाले म्हणजे त्यांच्या जीवनातल्या सुखाच्या सावल्या देखील काय झाल्या, दूर झाल्या. जीवन माझं वेगळं आहे आणि त्या वेगळ्या जीवनाचा अनुभव सांगताय आणि तो अनुभव त्यांनी या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेला आहे, तो तुमच्या लक्षात आला असेल. सुख आलं पण त्या सुखाचाही मला त्रास व्हायला लागला आणि म्हणून मी त्या सुखापासून दूर झालो, सोप्पा अर्थ. पुढे जाऊया तिसऱ्या कडव्याकडे. तिसऱ्या कडव्यात काय वेगळे पण सांगितलेलं आहे त्यांच्या जीवनातलं बघा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. लागला माझा लळा. लळा या शब्दाचे अर्थ तुम्हाला माहिती असेल, माया, प्रेम, ममता, असा लळा या शब्दाचा अर्थ होतो. आणि आसवे शब्द म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आसवे म्हणजे काय, तर अश्रू. तर माझ्या सवे, वरच्या कडव्यात सांगितलंय की मदत करणारे हात आले जवळचे, पण त्यांच्यापासून मी दूर झालो, नाही का. मग आता मी एकटाच राहिलो, मग माझ्या सवे कोण आहे, माझ्या सोबत कोण आहे, मला सोबत कोणाची लाभली आहे, माणसांची सोबत मी घेतली नाही, त्यांच्यापासून दूर झालो कारण त्यांचा मला त्रास व्हायला लागला. मग सोबत कोण आहे, तर माझे अश्रू. माझे अश्रू माझ्या सोबत आहेत, कोणाप्रमाणे, तर गीतांपरी. गीतांपरी म्हणजे गाण्यासारखे. तर गाणं म्हणजे कवीच्या जीवनातलं गाणं म्हणजे कवीची कविता. माझ्या बरोबर जशी माझी कविता आहे तसेच माझ्या बरोबर कोण आहे, तर माझे अश्रू, माझे डोळ्यातले अश्रू. म्हणजे मला सोबत कोणाची आहे, माणसांची नाही जवळच्या, तर मला सोबत आहे ती अश्रूंची आहे. आणि मग माहित नाही कशाचे दुःख, की मी एकटेपणाचं दुःख असेल, माझ्यासोबत कोण नाही म्हणून त्याचं दुःख असेल, माहित नाही. पण हे कशाचे दुःख आहे मला माहित नाही, पण या दुःखाला माझा काय लागलेला आहे, जणू लळा लागलेला आहे. दुःखाला लळा लागला म्हणजे माझ्याविषयी दुःखाला प्रेम वाटतंय, म्हणून ज्याला आपल्याविषयी प्रेम वाटतं ते आपल्या बरोबर सतत राहतं, नाही का. तर आईला मुलाविषयी प्रेम वाटतं म्हणून आई मुलाबरोबर राहते, मुलगा आई बरोबर राहतो. मग तसंच आहे की दुःख आहे आणि त्या दुःखाला माझा लळा लागलाय म्हणून माझ्या बरोबर, माझ्या सोबत सतत कोण आहे, दुःखच आहे. अश्रू गाण्याप्रमाणे, कवितेप्रमाणे माझ्या बरोबर आहे आणि त्या एकटेपणाचं असेल, कोणी सोबत नाही असेल, कशाचं माहित नाही, पण दुःख आहे आणि त्या दुःखाला माझा लळा लागलाय. म्हणजे माझं जीवन जे आहे ते दुःखाने भरलेलं आहे. आणि हे दुःख कशाचं आहे ते आपल्याला शेवटच्या कडव्यामध्ये कळतं. ते समाजातल्या काही ठराविक व्यक्ती ज्या आहेत, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो, अशा ज्या तळागाळातील व्यक्ती आहेत, त्यांचं हे दुःख कवीला आहे आणि त्या दुःखाचा कवीला लळा लागलेला आहे असं कवीला म्हणायचंय. त्यामुळे माझ्या जीवनात अश्रू आहेतच आणि समाजातल्या दुःखाला माझा लळा लागलाय, म्हणजे मी समाजातली दुःख दूर करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. मी तुम्हाला म्हंटल होतं प्रत्येक ओळीमध्ये जसा तुम्ही आणखीन वाचत जाल तसा आणखीन अर्थ त्या ओळीतून आपल्याला लागायला लागतो.
स्वतःच्या जीवनात दुःख त्याचा लळा आहे आणि समाजातलं जे दुःख आहे त्या दुःखाचाही लळा आहे. ते दुःखही मला जवळचं वाटतं. लळा आहे म्हणजे त्या दुःखाविषयी मला प्रेम वाटतं, ते दुःखही मला जवळचं वाटतं आणि ते दूर करण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या जीवनात. हे होतं तिसरं कडवं. चौथ्या कडव्याकडे जाऊया. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलं. वाचताना तुम्हालाही कळते अर्थ बघा. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. आता कापुनी माझा गळा हा पुन्हा वाक्प्रचार आहे. गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. बाकी ओळींचा अर्थ तुम्हाला कळलाय. सोपं आहे हे कडवं. मग कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. आता काय कसं माहित नाही. मी काय झालो जगायला लागलो. जीवन माझं प्रामाणिकपणे चार चौघ जगतात जसं जीवन तसं मी जीवन जगायला लागलो. आणि काय माहित नाही ते म्हणतात काय झालं. माझं जीवन जगत असताना माझ्या त्या आयुष्यानेच, माझ्या स्वतःच्या प्रामाणिक आयुष्यानेच, मी जगत असलेल्या माझ्या त्या आयुष्यानेच माझा गळा काय केला कापला. म्हणजे माझा विश्वासघात केला. म्हणजे त्यांचं आयुष्य जगत असताना त्यांना काही असे प्रसंग असे अनुभव आले असतील की त्यांचा विश्वासघात झाला असेल आणि त्यासाठी त्यांनी म्हटलंय की माझं आयुष्य मी जगायला लागलो होतो. कोणत्या काळी ते मला माहित नाही, कारण मी आतापर्यंत वेगळंच जीवन जगत होतो सगळ्यांपेक्षा. पण आता मी माझं आयुष्य प्रामाणिकपणे जगत होतो. पण ते आयुष्य देखील माझ्याशी प्रामाणिक राहू शकलं नाही. माझंच आयुष्य प्रामाणिकपणे जगत असताना माझं आयुष्य माझ्याशी प्रामाणिक राहिलं नाही. माझ्याच आयुष्याने माझा विश्वासघात केला. म्हणजे मला हवं होतं ते आयुष्यात घडलंच नाही. त्याच्यापेक्षा वेगळं, मनाला न पटणारं असं काहीतरी माझ्या जीवनात घडलं आणि म्हणून कवी म्हणताय की माझा काय झाला विश्वासघात झाला. माझा गळा कापला म्हणजे माझा विश्वासघात झाला. माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे माझ्या आयुष्यात काही घडलंच नाही आणि म्हणून माझ्या जीवन जगण्याचा रंग जो आहे तो वेगळा आहे. पुढे जाऊया. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. आता काय झालं कवीच्या जीवनामध्ये. आता जीवन तात्पर्य म्हणजे कधी कधी कथा असते बघा, त्या कथेचा सार सांगितलेला असतो शेवटी, त्याला तात्पर्य म्हणतात. तसं जीवनाचा सार म्हणजे जीवन कसं जगायचं आपण याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणारे बरेच लोक असतात. आणि चारी दिशांना, हे चारी बाजूनी, चारी दिशा पण कवीला त्या खोट्याच वाटतात आणि त्या चारी बाजूनी येणारी ती माणसे त्यांच्या जीवनात, ज्यांनी ते म्हणतात की मला माझ्या जीवनाचा अर्थ सांगितला, माझं जीवन मी कसं जगायचं याबाबत मला मार्गदर्शन केलं. खोट्या दिशा आणि त्या खोट्या ज्या दिशा होत्या त्या दिशांनी जी माणसे आली, आजूबाजूच्या ज्या दिशा आहेत त्या खोट्या वाटतात आणि ती जी माणसं आहेत त्या माणसांनी मला आयुष्याबद्दल आयुष्याचा सार सांगितला, मला आयुष्याबद्दल मार्गदर्शन केलं. पण ती माणसं जी आहेत ती त्यांना ढोंगी आणि फसवी वाटतात. म्हणून त्या दिशा पण खोट्या. कारण ती माणसं खोटी, ढोंगी, फसवी, फसवणारी. कारण फसवी आणि फसवणारी कशावरून कळतंय ही माणसं? कारण बघा, चालणारा पांगळा म्हणजे ही माणसं काय ढोंगीपणा करतात बघा, की चालणाऱ्याला पांगळा म्हणतात. कुचेष्टा करतात, चेष्टा करतात. चालणाऱ्याला पांगळा म्हणतात आणि पाहणारा जो आहे त्याला आंधळा म्हणतात. पाहणाऱ्याला कोणी, आंधळ्यालाच आंधळा म्हटलं जाईल आणि पांगळ्यालाच पांगळा म्हटलं जाईल. पण हे काय करतात, चालणाऱ्याला पांगळा म्हणतात आणि पाहणाऱ्याला आंधळा म्हणतात, असा खोटा युक्तिवाद करतात. अशी ही खोटी ढोंगी माणसे, अशी ढोंगी खोटी माणसे माझ्या जीवनात आली आणि त्या माणसाने, त्या ढोंगी खोट्या माणसाने मला माझ्या जीवनात मी कसं जगायचं याबाबत मला मार्गदर्शन केलं, मला तात्पर्य सांगितलं, जीवनाचा सार सांगितला.
आणि म्हणून माझं जीवन इतरांपेक्षा काय वेगळं आहे. कारण इतरांच्या जीवनात मात्र चांगली माणसं, योग्य मार्गदर्शन करणारी माणसं असतात, पण माझं जीवन वेगळं आहे. कारण माझ्या जीवनात योग्य मार्गदर्शन करणारी माणसं नव्हती, तर मला चुकीचा मार्ग दाखवणारी ढोंगी आणि फसवी अशी माणसं मला माझ्या आयुष्यात लाभली. आणि म्हणून माझं आयुष्य, माझ्या जीवनाचा रंग काय वेगळा आहे. आणि शेवटच्या कडव्याकडे जाऊया. शेवटचा कडव्याचा अर्थ पूर्ण कडव्यांपेक्षा एकदम वेगळाच आहे बघा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. हिंडणारा सूर्य म्हणजे तळपणारा सूर्य असा अर्थ आहे. हिंडणारा सूर्य, तळपणारा सूर्य. आणि पेटण्याचा सोहळा, माझा पेटण्याचा सोहळा म्हणजे स्वतःला पेटण्याचा, म्हणजे स्वतःच्या स्वार्थाचा सोहळा म्हणजे उत्सव. म्हणजे मी माझ्या स्वार्थाचा उत्सव कधी केला नाही. माझं जीवन आनंदाने जगण्याचा जो उत्सव असतो तो मी कधीच साजरा केला नाही. म्हणजे स्वार्थासाठी, स्वतःसाठी जीवन जगलो नाही. मग कुणासाठी जीवन जगलो ते वरच्या ओळीत. नंतरच्या ओळीचा अर्थ मी आधी सांगितला. मी माझ्यासाठी जीवन जगलोच नाही, माझ्या स्वार्थासाठी जीवन जगलो नाही, तर मी कुणासाठी सूर्य झालो? तळपणारा सूर्य, हिंडणारा सूर्य म्हणजे मी तळपणारा सूर्य झालो. कुणासाठी? तर माणसांच्या मध्यरात्री, म्हणजे अंधार, दारिद्र्य, काळोख ज्यांच्या जीवनात आहे, ज्यांचं जीवन दारिद्र्याने भरलेलं आहे, ज्यांच्या जीवनात मध्यरात्री सारखा मिट्ट काळोख आहे, सुखाची आशाच संपून गेलेले आहे, ज्यांच्या जीवनात केवळ दुःख आणि दुःखच आहे, ज्यांनी दुःखाच्याच रात्री पाहिलेल्या आहे, ज्यांच्या जीवनात नैराश्य आहे, त्यांच्या जीवनात सुखाचा प्रकाश, सूर्य म्हणजे तळपणारा सूर्य म्हणजे तो सूर्य काय घेऊन येतो आपल्या जीवनात? तर सुखाचा प्रकाश घेऊन येतो. रात्रीनंतर सकाळ होत असते आणि सकाळी सूर्य उगवत असतो. नवा दिवस, नवीन आशा, नवी प्रेरणा, नवं सुख, नवा आनंद हा नवीन दिवस आपल्यासाठी घेऊन येत असतो. मग कवी स्वतःसाठी जगलेच नाही, मग कुणासाठी जगले? तर दुःखितांसाठी, पीडितांसाठी. ह्या दुःखी पीडित लोकांच्या जीवनात दुःखाचा जो अंधकार होता तो त्यांनी काय केला? दूर केला. त्यांच्या जीवनात सुख आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून कवीने स्वतःला म्हटलेलं आहे, हिंडणारा सूर्य म्हणजे तळपणारा सूर्य. मी त्यांच्यासाठी तळपणारा सूर्य झालो, म्हणजे प्रकाश देणारा, सुख देणारा मी सूर्य झालो. त्यांच्या जीवनासाठी सुख आणण्यासाठी मी माझ्या जीवनाचाही विचार परवा केली नाही. माझ्या जीवनाचा मी थोडक्यात, माझ्या जीवनातील सुखाचा मी त्यासाठी काय केला? त्याग केला. आणि म्हणून इतरांसारखं माझं जीवन नाही, माझ्या जीवनाचा रंग मात्र काय वेगळा आहे. अतिशय सुंदर अशी कविता, छोटीशी कविता दिसून देत. तर सगळ्यांप्रमाणे आयुष्य जगत असूनही माझ्या जीवनाचा रंग कसा वेगळा आहे, सगळे गुंते माझ्या जीवनात असूनही त्या गुंत्यात मात्र मी अडकलेला नाही, स्वतःला कसं वेगळं ठेवलंय हे सांगताना कवीने कोणकोणत्या बाबतीत मी वेगळा आहे हे सांगितलेलं आहे. माझ्या जीवनात सुखाच्या सावल्या होत्या, पण त्या सावल्यांचाही मला त्रास झाला. इतरांना मात्र सावल्यांचा त्रास होत नाही, सावल्या म्हणजे सुख, पण मला मात्र सावल्यांचाही त्रास झाला, म्हणजे सुखाचाही मला त्रास झाला. आणि म्हणून माझं जीवनाचा रंग काय इतरांपेक्षा वेगळा आहे. माझ्या जीवनाची सोबत, इतरांच्या जीवनाची सोबत त्यांच्या जवळच्या नातलग असतात, जवळची माणसे असतात, पण माझ्या जीवनाची जी सोबत आहे ती माझ्या कवितेसारखीच माझी आसवे आहेत. आणि समाजामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाला माझा लळा लागलाय आणि मी ते दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून माझा रंग काय वेगळा आहे. मी जीवन जगायला लागलो प्रामाणिकपणे, पण माझ्या आयुष्यानेच माझा विश्वासघात केला
आणि म्हणून माझ्या जीवनाचा रंग काय वेगळा आहे. मला 4 दिशाने वेगवेगळी माणसं भेटली आणि त्या भेटलेल्या माणसांनी मला जीवनाचं मार्गदर्शन केलं. पण ती माणसं चालणाऱ्याला पांगळा आणि पाहणाऱ्याला आंधळा म्हणणारी माणसं होती, म्हणजे ढोंगी माणसं होती. म्हणजे मला माझ्या जीवनात ढोंगी माणसांची साथ लाभली आणि म्हणून त्या माणसांपासून मी नेहमी दूर राहिलो आणि म्हणून माझा रंग काय आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे. मी माझ्या इतर माणसं सगळी जी आहे ती स्वार्थासाठी जीवन जगतात. मी मात्र माझ्या स्वार्थासाठी जीवन जगलो नाही. माझा पेटण्याचा सोहळा म्हणजे स्वार्थासाठी जीवन जगणे. मी माझ्या स्वार्थाचा सोहळा केला नाही म्हणजे स्वार्थासाठी जीवन जगलोच नाही. मी दुःखितांचं, पीडितांचं जीवनातलं दुःख, अंधारी रात्र दूर करण्यासाठी मी त्यांच्या जीवनात प्रकाशाचा सूर्य झालो, तळपणारा सूर्य झालो. त्यांच्या जीवनात सुख येण्यासाठी मी प्रयत्न केले आणि म्हणून माझ्या जीवनाचा रंग जो आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण, आपल्या जीवन जगण्याचं वेगळेपण कशा कशात आहे ते अतिशय सुंदर रीतीने कवीने आपल्या या कवितेतून आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. अतिशय छोटीशी पण अर्थपूर्ण अशी ही आपली कविता या ठिकाणी संपली आहे.